नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। जपानच्या टोयोटाची महाराष्ट्रात एक मोठी गुंतवणूक झालेली आहे। संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक केलेली आहे। टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सामंजस्य करार पार पडलाय आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे। तर 8,000 रोजगार यामुळे निर्मिती होतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जपान दौऱ्यादरम्यान प्रकल्पाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली होती। संभाजीनगर करता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की किर्लोस्कर टोयोटा मोटर्सची 20,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आज ऑरिक सिटीमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे। जवळपास टोयोटा किर्लोस्करच्या माध्यमातून या ठिकाणी 8,000 लोकांना थेट रोजगार मिळणार आहे आणि जवळपास 12,000 ते 13,000 लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळणार आहे। ही सगळी इन्व्हेस्टमेंट ही इलेक्ट्रिक व्हेकल आणि हायब्रिड व्हेकल याच्यामधली आहे। त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आहे आणि याकरता छत्रपती संभाजीनगरची निवड त्यांनी केली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने आम्ही या गुंतवणुकीचा पाठपुरावा केला आणि त्यांच्यासमोर अनेक राज्यांची ऑप्शन्स असताना आणि विशेषतः कर्नाटकमध्ये ते ऑलरेडी प्रेझेंट असताना देखील त्यांनी महाराष्ट्राची निवड केली। ही महाराष्ट्राकरता एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या माध्यमातून एक मोठी गुंतवणूक आल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला एक मोठी चालना मिळणार आहे। छत्रपती